या देशातील ईव्हीएम मशीन पहिला कुठं वापरलं असेल तर ते कोल्हापूर जिल्ह्यात वापरलं गेलं. मतदार यादीतील घोळ हे राहुल गांधींनी जे समोर आणले त्याचे जे धक्कादायक होते. महानगरपालिकेच्या निवडणुका आता आपल्या झाल्या, नगरपालिकेत झाल्या. तुम्हाला असं वाटते का की 100% त्या मतदार याद्या 100% बरोबर होत्या का? त्यांनी चांगली काम केलं असेल त्यांना लोक मतदान करतील. आज आपल्या देशामध्ये बोलणाऱ्याचे आवाज दाबले जातात. टीव्ही मीडिया समोर बोलणाऱ्याला जेलमध्ये घातलं जातं. जर लोकशाही टिकवायची असेल, जर संविधान टिकवायचं असेल तर आपल्याला सर्वांचे आवाज ऐकावे लागतील, सर्वांचे विचार ऐकावे लागतील. हीच खरी लोकशाही असेल. लोकांना कळायला लागलेलं आहे की सत्य काय आहे, असत्य काय आहे. तुम्ही जर थोपवण्याचा प्रयत्न केला तर दिशाही बिघडेल आणि दशाही बिघडेल. दर्शक हो नमस्कार. डिजिटल कोल्हापूरच्या या विशेष मालिकेत आपल्या सर्वांचं स्वागत. गेल्या काही दिवसांपासून आपण निवडणुका झाल्यानंतर खरं तर वेगवेगळ्या नेत्यांशी बोलतोय, वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींशी बोलतोय. एकंदरीत ईव्हीएम संदर्भातले जे बदलते संदर्भ आहेत, आरोप प्रत्यारोपाच्या फैरी आहेत, या अनुषंगाने चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय आणि एकंदरीत ईव्हीएम बद्दल लोकप्रतिनिधींना काय वाटतंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. याचं खरं तर कारण एकच आहे की आजही मतदारांच्या मनात ईव्हीएम संदर्भानं वेगवेगळ्या शंका आहेत. सध्या मी आहेत काँग्रेसचे सरचिटणीस तौफिक मुल्लानी सर आहेत, त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे. कारण तर सरांचा अनुभव पाहायचा गेला तर अनेक निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे. काँग्रेसकडून वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या गेल्या, त्या त्यांनी पार पाडल्या आहेत. या अनुषंगानं त्यांच्याशी बोलणं या मुद्द्यावर खूप महत्त्वाचं वाटतं. सर तुमचं सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद. लोकसभा झाल्या, विधानसभा झाल्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या, मात्र ईव्हीएमचे संदर्भ प्रत्येक निवडणुकीत काहीतरी बदलताना दिसत आहेत. खरं तर आरोप होत आहेत, प्रत्यारोप होत आहेत आणि हे सगळं सुरू आहे. मात्र प्रश्न तो कायम आहे की ईव्हीएम खरंच सेट होतंय का? काय सांगाल, एकंदरीत तुमचा अनुभव काय सांगतोय? आपण या भारताच्या लोकशाहीची सगळ्यात मोठी प्रक्रिया म्हणजे निवडणूक. बरोबर. या निवडणुकीकडे जर आपण पाहिलं तर निवडणुकीच्या निकालाबद्दल जेव्हा लोकांच्या मनात साशंकता निर्माण होते तेव्हा आपोआप लोकांच्या मनात ईव्हीएमच्या बद्दलच्या शंका कुशंका निर्माण व्हायला लागतात. आपण बघितलं असेल पूर्वीच्या काळात सुद्धा निवडणुका व्हायच्या. पूर्वीच्या काळात सुद्धा एकतर्फा आपल्याला निकाल आलेले बघायचे, पण त्यावेळेला जनतेमध्ये एखाद्या प्रकारची लाट आलेली असायची. आज आपण दक्षिण भारतात गेला तर बघतो की दक्षिण भारतामध्ये एखाद्या स्थानिक प्रादेशिक पक्षाचं वारं असतं. ह्या वर्षी एखाद्याचं वारं असतं तर लोकांना माहीत झालं असतं की एक स्विंग आहे. एखादी घटना अशी काही घडून जाते की त्या भावनिक घटनेमुळे एखाद्या पक्षाला तिथं बहुमत येतं, देशामध्ये बहुमत येतं. त्यामुळे लोकांना लक्षात येतं की एखाद्या ठिकाणी स्विंग आहे. पण जेव्हा खालच्या ग्राउंड रिॲलिटीवर मतदार राजा सगळीकडून नाराज असतो, मतदार राजाला काही इफेक्ट होत असतो आणि मतदार राजाचा मनातला निकाल नाही आला तर ती कुजबूज पहिला मतदारात चालू होती. मतदारात चालू होणारी कुजबूज ही नेतृत्वापर्यंत पोचते आणि मग नेतृत्व कुठेतरी ते शंका घेण्याचं काम चालू करतं. आपल्याला असं वाटत असतं की एखादा लोकप्रतिनिधी निवडून येण्याच्या 100% त्याची विजयाची सगळेजण खात्री देत असतात आणि बरोबर उलटे रिझल्ट जेव्हा येतात तेव्हा ह्याबद्दलच्या शंका चालू होतात. मग या शंका चालू केल्यानंतर आपण पाहिलं असेल तर त्यातल्या काही तांत्रिक चुका आजपर्यंत आपल्या समोर आल्या. पहिल्या निवडणुकीमध्ये त्या समोर आल्या नव्हत्या, दुसऱ्या निवडणुकीत समोर आल्या. त्यानंतर काही लोकांनी त्यातल्या तंत्रज्ञातल्या गोष्टी आपल्या समोर आणल्या. काही लोकांनी बॅलेट पेपरच्या व्हीव्हीपॅटचा मुद्दा उपस्थित केला. मग पूर्वी आपण बघत होता की व्हीव्हीपॅट हे नमुन्यासाठी लावले जायचे. बरोबर. या देशातील ईव्हीएम मशीन पहिला कुठं वापरलं असेल तर ते कोल्हापूर जिल्ह्यात वापरलं गेलं. देशातलं पहिलं ईव्हीएमची निवडणूक, लोकसभा नाही, देशातली पहिलं ईव्हीएम कुठं वापरलं असेल तर ते शाहूवाडीमध्ये पोटनिवडणूक झाली होती. आणि शाहूवाडीच्या पोटनिवडणुकीमध्ये त्यावेळेचे तत्कालीन स्वर्गीय आमदार संजयसिंग गायकवाड यांच्या मृत्यूनंतर जी निवडणूक झाली त्या निवडणुकीत हे पहिलं ईव्हीएम वापरलं गेलं. देशातलं पहिलं ईव्हीएम, पहिल्यांदा वापरतोय तो पहिला ईव्हीएम माझ्या मते कोल्हापूरमध्ये झालेला आहे आणि ती पहिली निवडणूक होती. 1999 सालची ती निवडणूक होती. तर ह्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा पोटनिवडणुकीमध्ये ईव्हीएम वापरलं गेलं. शंका कुशंका होत्या. त्यानंतर तुम्ही बघितलं असेल की व्हीव्हीपॅट आलं समोर. व्हीव्हीपॅट समोर आल्यानंतर व्हीव्हीपॅटमधल्या सुद्धा काही अडचणी आजही लोक सांगतात आपल्याला. अशा जर तांत्रिक मुद्दे समोर येत असतील तर जी आता बॅलेट पेपरची मागणी होती ही सुद्धा लोकांच्यातनं व्हायला लागली. बरोबर. जेव्हा लोकांच्यातनं लोकशाहीच्या या सर्वात मोठ्या प्रक्रियेला, सर्वात मोठ्या उत्सवाला जर लोकांच्यातून एखादा मुद्दा पुढे येत असेल तर तो आपण घेतला पाहिजे सरकार म्हणून.
बरोबर संविधानानं आपल्याला तसे अधिकार दिलेले आहेत. बरोबर. म्हणजे या सगळ्याचा केंद्रबिंदू जर मतदार आहे तर त्याच्याकडे मागणीकडे कुठेतरी लक्ष बघितलं दिलं पाहिजे. हां. आता तुम्ही बघा, हे करत करत आपण त्याच मुद्द्यावर येऊया. आता ईव्हीएम हा विषय बाजूला राहिला. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते, देशाचे आमचे नेते राहुल गांधी यांनी ईव्हीएम मधलं खरं काय आहे, ईव्हीएम पेक्षा सगळ्यात मोठी वोट चोरी आहे, मतदार यादीतील घोळ, हे राहुल गांधींनी जे समोर आणले ते अतिशय धक्कादायक होते. देशातल्या जनतेला त्या गोष्टीची जी जनता अनभिज्ञ होती ती जनता आता त्याला जागरूक झाली. लोक प्रत्येक इलेक्शनला आता जागरूक आलेले. एका एका बूथवर 25-25, 30-30 नोंदवले जातात. आज हे तुम्ही बघितलं, आजही असे बरेच महानगरपालिकेच्या निवडणुका आता आपल्या झाल्या, नगरपालिकेत झाल्या. तुम्हाला असं वाटते का की 100% त्या मतदार याद्या 100% बरोबर होत्या का? शंकेला वाव आहे. शंकेला वाव आहे. कुठेही मतदार 10 ठिकाणी नोंदवलेले असतात, मतदान चुकीच्या ठिकाणी नोंदवलेले असतात, मतदानामध्ये काही लोक माहितीच नसतात, ती मतदार यादीत आहेत असं वाटत असते. शंकेला घोळ आहे. म्हणजे दुबारा शंका आहे म्हणून लोक त्याबद्दलचे प्रश्न उपस्थित करतात. ओके. एकंदरीत ईव्हीएम बद्दल जर बोलायचं झालं तर खरंच यात कुठं काय तडजोडी होऊ शकतात का किंवा काय एकंदरीत तुमचा अनुभव काय सांगतोय त्याबद्दलचा? अनुभव, आम्ही विविध राज्यामध्ये काम केलं. आता तुम्ही बघितलं असेल, तेलंगणासारख्या राज्यांनी नियम केला आणि तिथे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या बॅलेट पेपरवर झाल्या. 116 नगर परिषदापैकी 70 नगर परिषदामध्ये काँग्रेस एकतर्फा निवडून आली. माझ्यामध्ये 25 मे नंतर होणाऱ्या सर्व निवडणुकामध्ये कर्नाटकात बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायचं ठरलेलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, जर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पारदर्शकपणे होत आहेत असं जर जनतेचं मत आहे, तिथल्या राज्याचं मत आहे, तर सर्व निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर घेतल्या तर आज भाजपला वाटते ना की त्यांनी विकासाचं भरपूर काम केलेलं आहे. लाडकी बहीण योजना लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचलेली आहे. लोकांनी त्यांना भरपूर मतं द्यावी. आम्हाला त्याबद्दल काहीच बोलायचं नाही आहे. ही लोकशाही आहे. बरोबर. कोण निवडून येईल त्याचा आपण लोकशाहीचा आदर केला बरोबर. पाहिजे. त्याप्रमाणे बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात. त्यांनी जर चांगली काम केलं असेल त्यांना लोक मतदान करतील. म्हणजे शंकेला कुठंच वाव वाव राहणार राहणार नाही नाही. असं म्हणायचं तुम्हाला? आज देशातल्या आपण बघितलं असेल प्रगत राष्ट्र म्हणून आपण US कडे बघतो, इंग्लंडकडे बघतो, फ्रान्समध्ये बघतो, त्या सर्व ठिकाणी आज देखील बॅलेट पेपरवर निवडणुका होतात. तर मग त्या लोकांना आपण अप्रगत समजायचं काय? आम्ही फक्त ईव्हीएम वर आहे म्हणून आम्हाला प्रगत समजायचं? प्रगतची व्याख्या वेगळी आहे. बरोबर. ही लोकशाही आहे. लोकांच्या मागणीसाठी लोकांच्या मनाप्रमाणे जर हे होत असेल तर मला वाटते आता हळूहळू सर्व राज्यामध्ये होईल. बरोबर. असं मला वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कर्नाटक आणि तेलंगणासारख्या सर्व राज्यामध्ये हळूहळू व्हायला चालू होईल. थोडक्यात विकसित राष्ट्र जर याचा प्रयोग करणार असतील बॅलेट पेपरचा तर आपल्याला काय हरकत नाही असं मला वाटतं. वाटतंय. माझं वैयक्तिक मत एक मतदार म्हणून. अनेक ऑब्झर्वेशन आम्ही म्हणजे आमच्या लक्षात येतं की पश्चिम महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मतदारसंघात आम्ही गेलो, निवडणुकीच्या अनुषंगाने वेगवेगळ्या निवडणुका असतील, तिथं प्रत्येक मतदार असेल, प्रत्येक मतदारसंघ असेल, नेता असेल, कार्यकर्ता असेल, त्यांची ऑफ रेकॉर्ड टॅली असते. ही प्रत्येक ऑफ रेकॉर्ड जी टॅली आहे प्रत्येक मतदारसंघात म्हणजे मतदान झालं कुणाला झालं असेल या अनुषंगाने ती टॅली केली जाते. मात्र निवडणुकीपूर्वी जी टॅली केली जाते त्या उमेदवाराला असेल किंवा त्या मतदाराला असेल ती त्या कार्यकर्त्याला वाटते की ती 100% योग्य आहे. मात्र निकाल असा येतो की तो पूर्ण त्याच्यापेक्षा 100% वेगळा असतो किंवा बहुतांशी वेगळा असतो. काय वाटतं तुम्हाला? या अनुभव आमचा आहे तर नाही, असा जो निकाल असेल तो जनतेनं निकाल दिलेला आपल्याला मान्य करावा लागेल. ह्या मताचा मी कार्यकर्ता आहे. का तर मी बऱ्याच निवडणुकीमध्ये काम केलेलं आहे, मी बघतोय असं कधी होत नाही की टोटल उलटा निकाल आला. पण जे 2 ते 3% मतांचं असतं ज्याच्यामध्ये आपण देशाचा पूर्ण विचार केला आणि राज्याचा मोठ्या प्रमाणात विचार केला, जिथं व्होलॅटिलिटी असते आणि आपल्याकडे आपण त्याला म्हणू की एक बांधावरची मतं असतात, स्विंगची मतं असतात, त्याच्यामध्ये या गोष्टीचा फरक पडू शकतो. स्थानिक ज्या निवडणुका असतात ह्या स्थानिक चेहऱ्यावर बघून होतात. स्थानिक मुद्दे वेगळे असतात, स्थानिक लोकांचे प्रश्न वेगळे असतात, स्थानिक नेतृत्व वेगळं असतं, त्यावर ह्या निवडणुका होतात. पण बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायला काहीच प्रॉब्लेम नाही असं मला वाटते. माझं मत आहे की ईव्हीएमपेक्षा बॅलेट वर कुठंच निवडणुका घ्यायला काय हरकत नाही. लोकशाही आज आपण बघतोय अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रांनी त्यांच्या देशामध्ये आज आपण जे इप्स्टीन फाईलचं प्रकरण असते, इप्स्टीन फाईल सारखे प्रकरण जर अमेरिका ओपन करत असेल, ही पण एक लोकशाही आहे. बरोबर. मी स्वतः अमेरिकेला गेलो होतो.
2019 साली अमेरिकेच्या व्हाईट हाऊसच्या दारात गेली 20 वर्ष एक माणूस त्याच्या अधिकारासाठी माईक घेऊन व्हाईट हाऊसला तोंड करून निदर्शने करत एकटाच बसलेला आहे. उन्हात तानात थंडीत तिन्ही ऋतू चारही ऋतूमध्ये तिथल्या तो मनुष्य तो बोंगो करणा व्हाईट हाऊसकडे करून बसलेला आहे व्हाईट हाऊसच्या दारात. म्हणजे अनेक वर्ष हे सुरू आहे. अनेक वर्ष सुरू आहे. आणि अमेरिकेमध्ये येणाऱ्या लोकांना अमेरिका सरकार त्या ठिकाणी घेऊन जातं. आम्हाला घेऊन गेलं अमेरिका गव्हर्नमेंट आणि दाखवलं की धिस इज द डेमोक्रेसी ऑफ अमेरिका, की बेडरूममध्ये राष्ट्राध्यक्षाला आवाज जावा म्हणून तो माणूस एक झोपडी ज्याला आपण हट म्हणतो त्या हटमध्ये बसून तो मनुष्य आपला बारका हातातला माईक ज्याला बारका असतो तो घेऊन 20 वर्षाला एका ठिकाणी आंदोलन करत आहे. त्याला जेवण सरकार पुरवत आहे. ही लोकशाही आहे. आपल्या देशामध्ये हे आज होऊ शकतं का? आज आपल्या देशामध्ये बोलणाऱ्याचे आवाज दाबले जातात. टीव्ही मीडिया समोर बोलणाऱ्याला जेलमध्ये घातलं जातं. ही कुठे लोकशाही आहे? जर लोकशाही टिकवायची असेल, जर संविधान टिकवायचं असेल तर आपल्याला सर्वांचे आवाज ऐकावे लागतील, सर्वांचे विचार ऐकावे लागतील. तीच खरी लोकशाही असेल. लोकशाहीमध्ये आवाज दडपण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर लोकशाही सक्सेस होणार नाही. कधीतरी मग याचा उद्रेक होईल. आणि मग आपण बघतो इतर राष्ट्रामध्ये काही प्रकार घडत असतात. तर लोकशाही जर सक्षम ठेवायची असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हे जर आपलं वाचवायचं असेल, या संविधानाच्या माध्यमातून लोकशाही बळकट करायची असेल तर आपल्याला लोकशाहीच्याच माध्यमातून संविधानाच्याच मूलभूत पायावर पुढे जावं लागेल. आणि संविधान काय सांगतं की लोकांनी लोकांसाठी चालवलेलं हे राज्य आहे. तर तेव्हा लोकांना त्यांचा आवाज त्यांचा विचार मांडण्याची मुभा या संविधानाने दिलेली आहे. तर तो विचार जर आम्ही आत्मसात किंवा त्या विचाराचा जर आम्ही विचार करणार नसेल लोकांच्या आवाजचा, मग लोकशाही कशी टिकणार? म्हणजे एकंदरीत इथल्या नागरिकांना काय वाटतं किंवा मतदार राजाला काय वाटतं याकडे कुठंतरी दुर्लक्ष होतंय आणि त्याचा आवाज कुठंतरी दाबला जातोय असं तुम्हाला म्हणायचं आहे. देशामध्ये तुम्ही बघितलं असेल की 2014 पूर्वी आणि आज 2025 आहे, 11 वर्ष झालं 100% आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय. कालच मनमोहन सिंग साहेबांची एक क्लिप तुम्ही बघितली असेल. 2007च्या अधिवेशनात ती क्लिप होती. विरोधी पक्षनेते विरोध करत असताना स्पीकरनी त्यांना चुकीच्या मुद्द्यावर थांबवलं. तेव्हा त्यांनी सांगितलं की स्वतः पंतप्रधान मनमोहन सिंगजी उठले आणि त्यांनी सांगितलं की त्यांना दाबू नका, विरोधी पक्षांना त्यांना बोलू द्या, त्यांचा आवाज ऐकण्यासाठी आम्ही इथं बसलेलो आहे. ते एक पंतप्रधान होते जे विरोधी पक्षाला स्पीकरने दाबल्यानंतर बोलायचं नको, त्याला बोलायला द्या म्हणत होते, त्याचं ऐकायचं आहे. ही खरी आपली लोकशाही आहे. आणि आज त्याचा अधिकार असताना देशाच्या विरोधी पक्षनेते राहुल गांधींना त्यांचा अधिकार असताना बोललं दिलं जात नाही, सभागृहात ते उपस्थित राहत नाही. म्हणजे हा तफावत आहे. आणि सभागृहाचे आपले ओम बिर्ला साहेब या सभागृहाचे आपले अध्यक्ष, सभागृहाचे आपले सभापती सांगतात की मी त्यांना येऊ नका म्हणून सांगितलं. मग भारताची लोकशाही कोणत्या मार्गाने जात आहे? आणि हे या नवीन पिढीला, जेनझीला हे आता कळायला लागलेलं आहे. पिढी अंध राहिलेली नाही. म्हणजे हे सगळं व्हायला लागले हे लक्षात. पिढी कळायला लागलेलं आहे, लोकांना कळायला लागलेलं आहे की सत्य काय आहे, असत्य काय आहे. आज इप्सिन फाईल येऊ नये किती प्रयत्न झाला भारतामध्ये, तो दाबण्याचा प्रयत्न झाला. सत्य हे बाहेर येणार आहे. महात्मा गांधींचा जो विचार होता तो सत्यावरच आधारित होता. म्हणून आज 125हून अधिक देशामध्ये त्या थोर पुरुषाला मानलं जातं. आणि आज आपण त्यांचे विचार मिटवायला लागलो. लोकशाही म्हणजे दिशा कुठंतरी बदलते असं तुमचं? 100% दिशा बदलत नाही. लोक दुसरे चुकीचे विचार थोपवण्याचा प्रयत्न करतात. तर ते तुम्ही जर थोपवण्याचा प्रयत्न केला तर दिशाही बिघडेल आणि दशाही बिघडेल. एका नवीन प्रश्नाकडे साहेब तुमचं लक्ष वेधीन मी. निवडणुकीपूर्वीच महानगरपालिकेच्या काही दिवसांपूर्वीच निर्णय आला की 4 वॉर्डचा जे आहे समीकरण झालं, ज्याच्यानुसार प्रत्येक 4 वॉर्ड एकत्र झाले, तसे उमेदवाऱ्या दिल्या गेल्या आणि निवडणुकी झाली. मात्र आता विकासाच्या दृष्टीनं हे सगळे एकीकरण होत असताना, विकास करत असताना एकंदरीत निधी असेल किंवा कामं करण्याची पद्धत असेल, हे सोयीचं वाटतंय का? किंवा जे होतं ते योग्य होतं वाटतंय का? किंवा आजच्या घडीला जे आहे ते सोयीचं वाटतंय? अनुभव काय सांगतो? मी महानगरपालिकेत जुन्या सिस्टममध्ये काम केलेलं आहे. सिंगल वॉर्ड असताना मी बऱ्याच नगरसेवकांशी बोललो
आमची मित्रपरिवारामध्ये चर्चा होत असते आमच्या समाजकारणामध्ये करणाऱ्या लोकांशी. एखाद्या गोष्टीची जबाबदारी ठरत असते आणि एखादा प्रभाग हा जबाबदारी घेऊन तो त्या प्रभागाचं नेतृत्व तिथला उमेदवार करत असतो. सिंगल वॉर्ड ही पद्धत असताना त्या वॉर्डापुरता ॲन्सरेबल माणूस निवडून दिलेला हा जबाबदार माणूस म्हणून तो नगरसेवक असायचा. बरोबर. आज आपण बघितलं असेल, आपल्या आधी पुण्याबिण्यामध्ये ही संकल्पना आली, तर 4 लोकांच्या काम करण्यामध्ये काही ठिकाणी विकास होत नाही असं चित्र दिसत असते. आता ही संकल्पना का आणली, ह्याच्या मागची भूमिका काय होती? का तर काँग्रेस पक्षाचं नेहमी धोरण होतं की जी जुनी पद्धत होती तीच पद्धत अवलंबली जावी. का तर जेव्हा राज्य शासनामध्ये आमचा सरकार आलं तेव्हा ती पद्धत बदलून आम्ही पुन्हा सिंगल वॉर्डची केली होती. बरोबर. या मागचं धोरण काय असू शकतं हे मला कळत नाही आहे. पण कदाचित भाजपला भीती असावी की सिंगल वॉर्डमुळे त्यांच्या सीट्स कमी येतील. का तर जिथं कामाची जबाबदारी घेऊन कामं झालेली नाही ती निश्चित लोक बदलाकडे जात असतात. बरोबर. त्याचा कुठेतरी फटका त्यांना बसेल या भीतीपोटी 4चा प्रभाग त्यांनी केला असेल. म्हणजे एकंदरीत विकास होतोय न होतोय यापेक्षा आपले उमेदवार निवडून आले पाहिजे किंवा त्याच्या सोयीच्या राजकारणासाठी हे सगळं झालंय असं वाटतं तुम्हाला एकंदरीत? असं माझं मत आहे कार्यकर्ता म्हणून. ओके, धन्यवाद साहेब, आपण वेळ दिलात. एकंदरीत या ईव्हीएमच्या चर्चेकडे असेल, राज्यातल्या स्थितीकडे असेल, देशातल्या स्थितीकडे असेल, तुम्ही आमच्याकडं मत मांडलं त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. डिजिटल कोल्हापूरचे सुद्धा मी मनापासून आभारी आहे. धन्यवाद. आपण पाहिलं असेल एकंदरीत ईव्हीएम जे आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आपले काम करत असताना, आपली भूमिका बजावत असताना ते कशा पद्धतीनं म्हणजे सक्रिय आहे, कार्यान्वित आहे, यापेक्षा इथल्या मतदारांना प्रभावित करण्यासाठी असेल किंवा मतदारांना काय वाटतं हे खूप महत्त्वाचं असल्याचं त्यांनी मत नोंदवले. शेजारच्या राज्यांची देखील उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत, ज्याच्यावर बॅलेट पेपरवर जर घेतली तर मतदार म्हणून त्यांची जी मागणी आहे ती पूर्ण होईल आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल असंही त्यांनी मत मांडले. आजच्या या भागामध्ये इथंच थांबूया, भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.